झी 24 तास एक पाऊल पुढे। रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आणि ट्राय सिरीज मध्ये ओपनिंगची जबाबदारी चोख पार पाडली होती। मात्र तीच कमाल त्याला दुबळ्या झिम्बाब्वे विरुद्ध करता आलेली नाही। पहिल्या मॅच मध्ये 20 रन्स आणि दुसऱ्या वनडे म्हणजे आज केवळ एकच रन हा त्याचा ग्राफ। त्याचा हा फॉर्म कॅप्टन विराट कोहलीच्या चिंतेत भर पाडणाराच आहे। रोहित शर्मा टीम इंडियाच्या बॅटिंगचा प्रमुख आधारस्तंभ। आपल्या बॅटिंगने त्याने कायम भारतीय टीमच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली। टीम इंडियाला वेळोवेळी त्याने संकटातून बाहेर काढले। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि ट्राय सिरीजमध्ये भारताच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला होता। त्याच्या जबरदस्त बॅटिंगमुळे भारताला 2 महत्त्वाच्या ट्रॉफी पटकावता आल्या। चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ट्राय सिरीजमध्ये त्याचा जो फॉर्म होता तो फॉर्म झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये कायम राहील अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती। मात्र पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये रोहितनं सपशेल निराशा केली। त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही। रोहित शर्माला पहिल्या वनडे मॅचमध्ये केवळ 20 रन्सच करता आले, तर दुसऱ्या वनडेमध्ये त्याला केवळ एकच रन करण्यात यश आलं। त्यामुळेच रोहितच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। रोहितनं चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ट्राय सिरीजमध्ये चांगली कामगिरी केल्यानं त्याच्याकडून या सिरीजमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या। रोहित शर्मानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 5 मॅचेसमध्ये 35.40च्या सरासरीनं 177 रन्स केले होते। यामध्ये 2 हाफ सेंचुरीचा समावेश होता। तर ट्राय सिरीजमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली। ट्राय सिरीजमधल्या 5 मॅचेसमध्ये त्यानं 54.25च्या सरासरीनं सर्वाधिक 217 रन्स केले। या सिरीजमध्येही त्यानं 2 हाफ सेंचुरी ठोकल्या होत्या। रोहितला झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये मात्र आपल्या बॅटचा जलवा दाखवता आला नाही। त्याला शिखर धवन बरोबर भारताला दमदार ओपनिंगही करून देता आली नाही। आता उर्वरित मॅचेसमध्ये रोहित समोर चांगली कामगिरी करून दाखवण्याचं आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। मेघा, आपण मगाशीच बोललेलो आहोत, शिखर धवनने त्याची कामगिरी चोख पार पाडली, मात्र रोहितकडून सुद्धा एका दमदार ओपनिंगची अपेक्षा होती, ते मात्र रोहितला जमलेलं नाहीये। 2 मॅचेसमध्ये तो अपयशी ठरतो आहे। रोहितच्या फॉर्मविषयी काय सांगशील? हेमाली, खरं तर रोहित शर्मा हा जो चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ट्राय सिरीजमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता। मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करतानाही त्याने चांगली कामगिरी केली होती। त्याचमुळे तो आता ह्या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती। शिखर धवनबरोबर त्याची केमिस्ट्री चांगली झालेली आणि त्याचमुळे तो देखील शिखर धवनप्रमाणेच चांगली ओपनिंग देईल अशी अपेक्षा होती। मात्र पहिल्या वनडेमध्ये आणि आज होत असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये तो फ्लॉप ठरलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी ओपनरची जी आपण म्हणत होतो आपल्याला एक ओपनरचा पर्याय मिळाला आहे, तो कुठेतरी आता पुन्हा एकदा हे दोघांना किती संधी दिली जाते आणि हे दोघे कसे कामगिरी करतात यावर पुन्हा एकदा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। कारण रोहितच्या कामगिरीत कधीच सातत्य नव्हतं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।